बेटी पढाओ बेटी बचाओच्या नावावर पैसे लुटणाऱ्या टोळीला लातूरमधील नागरिकांनी दिलाय चोप। केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या विवाहासाठी अनेक योजना राबवल्या जात असतानाच लातूर जिल्ह्यात याचाच फायदा घेत बेटी बचाओ बेटी पढाओच्या नावावर पे टू पे या सोशल फाउंडेशन कडून सामान्य नागरिकांची फसवणूक करत मुलीच्या लग्नाला 1 लाख रुपये देतो असं सांगत लोकांकडून 550 रुपये घेतले जात होते। लातूर शहरातील म्हाडा कॉलनीतील 180 जणांची लूट करत फसवणूक केली आहे। योजनेबद्दल सविस्तर माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पैसे लुटणाऱ्या टोळीला चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केलाय। लूट झालेले पैसे परत मिळावे आणि फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत। पे टू पेचेच हे माणसं आले होते, 2 जण आले होते आमच्याकडे आणि आम्ही त्याचं पण काम करतो आणि कामगार ह्याचं पण काम करता म्हणून आले होते आमच्याकडे आणि पैसे दिले आम्ही त्यांचे काम करताय म्हणल्यावर 2000 रुपये घेतले आणि डॉक्युमेंट्स पण घेतले आणि तुमचं काम लगेच होईल म्हणून सांगितले आणि आता काही काम पण नाही काहीच नाही त्यांचं। किती पावती नाही काहीच नाही, त्याचा काही मेसेज नाही काहीच नाही। करतो म्हणायला लागले, आता कधी करतात काय माहिती नाही। कामगार कल्याणचं काम करतो म्हणून आमच्याकडून 2000 रुपये घेतलेत त्यांनी, माझे आणि मिस्टरांचे दोघांचे हे काढतो म्हणून, भांडे वगैरे भेटतात हे भेटतात म्हणून 1 महिना झाला आमच्याकडून पैसे घेतलेत त्यांनी 2000 रुपये। आज या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून पे टू पे सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं म्हाडा कॉलनी महाराणा प्रतापनगरच्या या संपूर्ण वस्त्यामध्ये सर्वे करण्याच्या नावाखाली बेटी बढाओ बेटी बचाओ या पढाओ या नावाखाली सोशल मीडिया या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक मुलीकडून 550 रुपये वसूल करून केंद्र सरकारचं अनुदान मिळवून देतो 1 लाख रुपयाचं अशा बतावण्या देऊन म्हणजे लबाड आश्वासन देऊन या संस्थेकडून आमच्या म्हाडा कॉलनीमधील जवळजवळ 200-250 लोकांकडून आणि महाराणा प्रतापनगरच्या कार्यक्षेत्राकडून हजारावर लोकांकडून 550 रुपये प्रमाणे या लोकांनी वसुली केल्याचं निदर्शनास आलेलं आहे। सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही या लोकांना विचारणा करतो की बाबा नेमकं काय आहे, किती लोकांना मदत केली, लाखाची केली का हजाराची केली, हे लोक उडवाउडीची उत्तरं देऊन लोकांची फसवणूक करतात आणि या माध्यमातून या सर्व महिला माझ्या पाठीमागे आहेत, या प्रत्येक महिलेच्या मुलीच्या नावानं 550 रुपये वसूल केलेले आहेत या लोकांनी आणि या खोट्या पावत्या दिलेल्या आहेत। या पावतीचा क्रमांक आहे 2,93,612 नंबरची पावती आहे। म्हणजे जवळजवळचे हे आता 200 ते 250 कोटी रुपयाचा फ्रॉड आहे, भ्रष्टाचार आहे, हे फ्रॉड झालेला आहे या ठिकाणी। तर या माध्यमातून सरकारनं योग्य ती कारवाई करावी, या लोकांवर कठोर अशी शिक्षा करावी कारवाई करून एवढी विनंती करतो आणि या होणाऱ्या फसवणुकीपासून रक्षण करावं एवढीच विनंती करतो। आणि आपल्या माध्यमातून एक विनंती करणारा पूर्ण जिल्हाभरातल्या लोकांना की अशा लोकांपासून सावध राहा की हे खूप मोठा फ्रॉड आहे। या पे टू पे नावाच्या खाली जे कोणी लोक येतील त्यांना तात्काळ पाबंद करा, या लोकांपासून संरक्षण करा की हे लोक चुकीचं काम करतायत आणि लोकांनी बळी पडू नये आणि या लोकांना पैसे देऊ नये अशी विनंती। प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24 लातूर।